नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, जिल्हा परिषद भरती व वनरक्षक भरती व अन्य स्पर्धा परीक्षाकरिता खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अमरावती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणूनही जाणले जाते? महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणूनही जाणले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गोपाळ हरी देशमुख. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणते जिल्हे शेजारील तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतात? महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणते जिल्हे शेजारील तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नांदेड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1960. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, पर्यावरण संस्थेमध्ये कोणाचा समावेश होतो? पर्यावरण संस्थेमध्ये कोणाचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सजीव आणि निर्जीव दोन्हींचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 2. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, मुंबईमध्ये 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणी आयोजित केले होते? मुंबईमध्ये 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणी आयोजित केले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ए, ओ, ह्यूम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, 101 ही घटनात्मक दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 101 ही घटनात्मक दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वस्तू आणि सेवा कर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कोल्हापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, विस्फोटक शोधावरील भारताच्या पहिल्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन टिंब येथे करण्यात आले होते. विस्फोटक शोधावरील भारताच्या पहिल्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन टिंब येथे करण्यात आले होते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, फुटबॉल श्रेणीमधील पद्म पुरस्कार 2019 विजेते सुनील छेत्री हे कोणत्या राज्यामधून आहेत? फुटबॉल श्रेणीमधील पद्म पुरस्कार 2019 विजेते सुनील छेत्री हे कोणत्या राज्यामधून आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तेलंगणा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कुलाबा किल्ला स्थित आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कुलाबा किल्ला स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रायगड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र केसरी 2018ने सन्मानित केलेले बाळ रफिक शेख टिंब आहेत. महाराष्ट्र केसरी 2018ने सन्मानित केलेले बाळ रफिक शेख टिंब आहेत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कुस्तीपटू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, सांडपाण्यावर उपचार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सांडपाण्यावर उपचार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जलनिस्सारण प्रक्रिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतो? मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, राष्ट्रपती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, पानिपतच्या तिसऱ्या लढाईत पराभव खालीलपैकी कोणी केला? पानिपतच्या तिसऱ्या लढाईत पराभव खालीलपैकी कोणी केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अहमद शाह अब्दाली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, काळ्या मातीत पुढीलपैकी कोणती कमतरता असते? काळ्या मातीत पुढीलपैकी कोणती कमतरता असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नायट्रोजन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, दुसरे मेगा फूड पार्क महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे? दुसरे मेगा फूड पार्क महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, औरंगाबाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, म. सु. पाटील यांना कोणत्या श्रेणीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2018ला देण्यात आला? म. सु. पाटील यांना कोणत्या श्रेणीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2018ला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, साहित्य टीका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणता एक संरक्षित भाग नाही? खालीलपैकी कोणता एक संरक्षित भाग नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, प्राणी संग्रहालय.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्य नव उपक्रम धोरण कधी सुरू केले होते? महाराष्ट्र राज्य नव उपक्रम धोरण कधी सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, फेब्रुवारी 2018. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. फ्लोडचा अर्थ काय आहे? फ्लोडचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, त्या क्षेत्रातील वनस्पती जीवन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कोठे स्थापित केली गेली आहे? भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कोठे स्थापन केली गेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या संयुगामध्ये उष्णता मूल्य कमी असते? खालीलपैकी कोणत्या संयुगामध्ये उष्णता मूल्य कमी असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, लाकूड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अहमदनगर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. सर्वात पहिला भारत रशिया रणनीतिक आर्थिक संवाद कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता? सर्वात पहिला भारत रशिया रणनीतिक आर्थिक संवाद कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सेंट पीटर्सबर्ग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सुकुमार सेन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. विद्युत चुंबकाचा गाभा कशाचा बनलेला असतो? विद्युत चुंबकाचा गाभा कशाचा बनलेला असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मऊ लोह. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अहमदनगर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, लाल रक्तपेशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. होम रूल लीगची स्थापना कोठे केली? होम रूल लीगची स्थापना कोठे केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अड्यार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नाशिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 1942. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सरोजिनी नायडू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, खान अब्दुल गफार खान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मेघालय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो? पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नृसिंहवाडी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला खालीलपैकी कोणत्या खेळात पदक मिळाले नाही? टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला खालीलपैकी कोणत्या खेळात पदक मिळाले नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, टेबल टेनिस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील पदक विजेते खेळाडू मीराबाई चानू हे कोणत्या राज्यातील आहे? टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील पदक विजेते खेळाडू मीराबाई चानू हे कोणत्या राज्यातील आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मणिपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा किती आहेत? महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा किती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 34. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, रासबिहारी बोस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. राष्ट्रगोप्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? राष्ट्रगोप्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, दादाभाई नौरोजी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. चौदार तळे सत्याग्रह कोणी केला? चौदार तळे सत्याग्रह कोणी केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सन 1986.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. बिरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? बिरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ब. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे? लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नाशिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रवींद्रनाथ टागोर. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, हैदराबाद. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, जिल्हा परिषद भरती व अन्य स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.